नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, राजकारणात नेहमी संथ गतीने वाटचाल करायची असते. एकदम मोठी झेप घेणं म्हणजे खड्ड्यात पडण्याची अधिकाधिक शक्यता. बिहारच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्यासारख्या रणनीतिकाराने थेट 243 पैकी 116 जागा लढवल्या, पण त्यांच्या हाती भोपळाच पडला. अनेक पक्षांना निवडून येण्यासाठी कोणती रणनीती आखली पाहिजे हे सांगणारे प्रशांत किशोर स्वतः मात्र ती रणनीती अंमलात आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा वाईट रीतीने पराभव झाला. तेच प्रशांत किशोर जदयूच्या नितीश कुमार यांच्या पक्षाला 25 जागाही मिळणार नाहीत असं भाकीत करत असताना जदयूला 85 जागी यश मिळालं. याचा अर्थ प्रशांत किशोर यांना एक गणित कळलं नाही की त्यांना अति आत्मविश्वास नडला. कदाचित अति आत्मविश्वासामुळे हे झालं असावं. पण जे पक्ष अशा बाबतीत संयम राखतात, सावधगिरीने पावलं टाकतात, ते दीर्घकाळ राजकारणात यशस्वी होतात. हा खरा यशस्वी होण्याचा मंत्र असतो. या संदर्भात काही उदाहरणं देता येतील. महाराष्ट्रातलं उदाहरण घेतलं तर शिवसेना, भारतीय जनता पार्टी अनेक वर्षे युतीत राहिलेले पक्ष, पण नेहमीच भाजपाने नमतं घेऊन कमी जागा घेतल्या. शिवसेनेने मात्र आम्हाला जास्त जागा हव्यात म्हणून हट्ट धरत त्या मिळवल्या, पण प्रत्यक्षात निवडून किती आल्या हे महत्त्वाचं. त्याची आकडेवारी पाहिली तर 2004मध्ये शिवसेनेने 163 जागी निवडणूक लढवली आणि जिंकले 62 ठिकाणी. पण भाजपाने 111 जागा लढवल्या आणि जिंकल्या 54, म्हणजे जवळपास 50% जागा त्यांनी जिंकल्या. अगदी 1995मध्ये तेच घडलं. भाजपाने 116 जागा लढवल्या आणि जिंकल्या 65, तर शिवसेनेने 169 जागा लढवल्या आणि जिंकल्या 73. 2009मध्ये भाजपाने 119 जागा लढवल्या पण जिंकल्या 46, तर शिवसेनेने 160 जागा लढवत जिंकल्या 44. शिवसेनेने परंपरा 2014मध्ये कायम राखली. आम्हाला जास्त जागा हव्यात यावर ते कायम राहिले. त्यामुळे युती होऊ शकली नाही. आम्हाला 151 जागा द्या आणि तुम्ही 119 जागा घ्या, 18 जागा इतरांना द्या, अशी अट शिवसेनेची होती. ती भाजपाने मान्य केली नाही. शेवटी भाजपाने 260 जागा लढवल्या आणि जिंकल्या 122, तर शिवसेनेने 282 जागा लढवून 63 जिंकल्या. 2019मध्ये भाजपाने 164 जागा लढवल्या, तेव्हा युती झाली. पहिल्यांदाच इतक्या वर्षात भाजपाने शिवसेनेपेक्षा जास्त जागा लढवल्या. त्यातही त्यांनी 105 जागा निवडून आणल्या, तर शिवसेनेला 126 जागा दिल्या. त्यांनी जिंकल्या 56. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही नेहमीच कमी जागा घेत तुलनेने चांगल्या जागा जिंकल्या. 2019मध्ये 121 जागा लढवल्या, 54 जागा जिंकल्या, तर काँग्रेसने 147 जागा लढवत 44 जागा जिंकल्या. 2014मध्ये काँग्रेसने 287 जागा लढवल्या पण जिंकल्या 42, तर राष्ट्रवादीने 278 जागा लढवून 41 जागा जिंकल्या. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे भाजपाने जे यश विविध राज्यात मिळवलं त्यामागील कारण हेच आहे. कमी जागा लढवा पण जिंका जास्त. बिहारमध्ये यंदा भाजप आणि जनता दल युनायटेड यांनी 101 जागा लढवल्या आणि अनुक्रमे 89 आणि 85 जागा जिंकल्या. राष्ट्रीय जनता दलाने मात्र 142 जागा लढवल्या पण जिंकल्या अवघ्या 25. 2020च्या निवडणुकीत 110 जागा लढवून भाजपाने 74 जागा जिंकल्या, तर जदयूने 115 जागा लढवल्या पण जिंकल्या 43. राष्ट्रीय जनता दलाने लढवल्या 144 आणि जिंकली भाजपापेक्षा अवघी 1 जागा जास्त, म्हणजे 75 जागा. तेव्हा भाजपाने नेहमीच घाई गडबड न करता आपल्याला जेवढ्या जागा जिंकता येतील त्यानुसार जागांचं वाटप करून घेतलं. जेव्हा जास्त जागा लढवणं शक्य आहे तेव्हा त्या लढवून मोठं यशही मिळवलं. जेव्हा महाराष्ट्रात शिवसेनेकडून वारंवार आरोप झाले की तुम्ही आमचं बोट धरून वाटचाल केलीत आणि आता आमच्यापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करता, तेव्हा त्याला उत्तर हेच आहे की त्यांनी नेहमीच पडती भूमिका घेतली. आम्हाला जास्त जागा द्या म्हणून भाजपाने कधी हट्ट धरला नाही, कारण प्रगती ही हळूहळू होत असते. एकदम एखाद्याची प्रगती झाली की त्यात काहीतरी काळबेरं आहे असा संशय येतोच. आज विविध राज्यात भाजपाला मिळालेल्या यशाला हाच संयम कारणीभूत असावा. कासव आणि सशाच्या गोष्टीतलं कासव होणं केव्हाही चांगलं हे भाजपाने लक्षात ठेवलेलं आहे. आपल्याला किती जागी जिंकता येईल याचं गणित डोक्यात पक्कं असलं की मग चिंता नसते. पण आम्ही सगळीकडे जिंकण्याचा प्रयत्न करणार असं म्हटलं मग खूप कसरत करावी लागते आणि त्यात तोल जाण्याचाच धोका असतो.
बाकी वोट चोरी, EVM असे तद्दन निरर्थक आरोप करणाऱ्यांना हा संयम माहीत असता तर त्यांनाही यश नक्कीच गवसलं असतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री तसंच विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला संवाद उत्तम आहे असं मानलं जातं. पण मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी कॅबिनेटच्या बैठकीला हजेरी लावली नाही. अशा बातम्या पुढे आल्यानंतर या संवादाला तडा गेलाय की काय अशी चर्चा सुरू झाली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवलीच्या शिवसेनेच्या नगरसेवकाला प्रवेश दिल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री नाराज झाले. मात्र फडणवीसांशी झालेल्या चर्चेनंतर उल्हासनगरात जर भाजपाचे नगरसेवक फोडून शिवसेनेत प्रवेश दिला असेल तर भाजपाकडूनही त्याला उत्तर दिलं जाईल असं फडणवीसांनी सुनावल्याचं कळलं. महायुतीला राज्यात चांगलं काम करायचं असेल तर हा संवाद तुटू देता कामा नये. त्यामुळे अर्थातच ठाकरे यांच्या शिवसेना उबाटा गटाला हुरूप आला. त्यांनी त्यानिमित्ताने सडकून टीकाही केली. विरोधी पक्षांना जे हवंय ते द्यायचं असं जर महायुतीने ठरवलं असेल तर त्याला कोण काय करणार. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेल्या पालघर साधू हत्याकांडात गुंतलेले असल्याचा आरोप ज्यांच्यावर भाजपाने तेव्हा केला त्या काशीनाथ चौधरी यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यावर विरोधकांना आयती संधीच मिळाली. अशी सुवर्णसंधी ते सोडतील कशी. एकीकडे आरोप करायचे आणि त्याला पक्षातही घ्यायचं हे सर्वसामान्य जनतेलाही पटणार नाही. बाकी राजकारण करणाऱ्यांना काय आरोप करायचे ते करू द्या, पण जनतेला हे पसंत पडणारं नसतं. त्यामुळे आरोप करायचे आणि नंतर आपल्या पक्षात घेऊन त्याला वॉशिंग मशीनमध्ये धुवून घ्यायचं हे नेहमीचेच आरोप केले जाऊ लागले. या संदर्भात जेव्हा चौधरी यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी स्पष्टीकरण दिलं की आपला या घटनेशी काही संबंध नाही. फक्त आपण पालघर साधू हत्याकांड घटनेचे साक्षीदार आहोत आणि त्या प्रकरणात सरकारने आपल्याला संरक्षण दिलेलं आहे. आपण त्या प्रकरणात आरोपी नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असलेले चौधरी यांनी म्हटलं की पालघरमध्ये 5 वर्षांपूर्वी 2 साधूंची हत्या झाली होती. साधू हत्याकांडाशी माझा संबंध जोडला गेला. माझं नाव कुठे FIR मध्ये असेल तर दाखवा. आरोप असतील तर भाजपाने त्यांना पक्षात घेणं योग्य नाहीच. किंबहुना भाजपानेच हे आरोप केलेले होते. आता जर ते या प्रकरणात आरोपी नसतील, साक्षीदार असतील तर त्यांना पक्षात घ्यायला हरकतही नसावी. पण या निमित्ताने सर्वसामान्यांच्या मनात शंका आली ते एकवेळ ठीक, पण विरोधकांचं या संदर्भातलं राजकारण हास्यास्पद वाटतं. चौधरी हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डहाणूचे तालुकाध्यक्ष. हा आरोप त्यांच्यावर झाला तो 2020ला. आज 5 वर्ष लोटली तरी त्यावर शरद पवार गटाकडून किंवा त्यांच्यासोबत असलेल्या काँग्रेस उबाटाकडून एक शब्दही उच्चारला गेला नाही. जर ते खरोखरच आरोपी असतील किंवा त्यांच्यावर काही संशय असेल तर ते तुमच्या पक्षात आहेत तोपर्यंत तुमच्यासाठी ते निर्दोष. पण भाजपात जाऊ लागले की लगेच ते अशुद्ध आरोपी हे कसं काय पटेल. जर त्यांच्यावर आरोप आहेत म्हणून राष्ट्रवादीने त्यांची हकालपट्टी केली असती तर मान्य करण्यासारखं होतं. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आरोप केले. ना नीती ना मत्ता, प्रिय फक्त सत्ता अशा तत्वाने भाजपा चालत असल्याचं रोहित पवार म्हणाले. असे आरोप परस्परांनो होतच असतात. पण जी व्यक्ती आपल्याच पक्षात होती आणि ती भाजपात जात असेल तर त्याबाबत टीका करताना नीती आणि तत्वाच्या गोष्टी करायच्या असतील तर मग चौधरी हे शरद पवारांच्या पक्षात होते तेव्हा रोहित पवारांनी आजोबांना सवाल विचारायला हवा होता की आजोबा, नीती आणि मत्ता यांचा विचार करता ही व्यक्ती आपल्या पक्षात काय करते. त्या व्यक्तीची तात्काळ हकालपट्टी का केली नाहीत. पण रोहित पवारांनी तसा कोणताही प्रश्न विचारला नाही. आज मात्र त्यांनी नीतिमत्ता तत्व यांची प्रकर्षांनी आठवण झालेली दाखवतात. सुषमा अंधारे यांनी या निमित्ताने चिमटे घेण्याचा प्रयत्न केला. पण 2020मध्ये हे हत्याकांड झालं तेव्हा अंधारे यांचेच नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा चौधरी यांच्यावर कारवाई का केली नाही हा प्रश्न अंधारेंना पडायला हवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.